लघवीच्या इन्फेक्शनचं निदान करण्यासाठी जर डॉक्टरांनी तुम्हाला लघवीचं सॅम्पल द्यायला सांगितलं असेल ना, तर ती लघवी गोळ्या करण्यासाठी एक विशिष्ट पद्धत असते. त्याला म्हणतात मिड स्ट्रीम क्लीन कॅच युरिन. स्पेशली जेव्हा कल्चर सेन्सिटिव्हिटी ही टेस्ट करायची असते, तेव्हा अशा पद्धतीनेच लघवी गोळा केली पाहिजे. मिड स्ट्रीम म्हणजे लघवीची जी मधली धार असते. युरिन गोळा करण्यापूर्वी हात स्वच्छ धुतलेले असले पाहिजेत. सॅम्पल देताना सुरुवातीची धार आणि शेवटची धार ती डबीमध्ये भरायची नाही. फक्त मधली धार भरायची असते. का? कारण जी सुरुवातीची धार असते, ती तुमच्या युरेथ्रा म्हणजे मूत्रमार्गाला, वजायनाला किंवा स्किनला टच होऊन गेलेली असते. तर तिथले जे नॉर्मल, हेल्दी, चांगले जंतू असतात ना, ते सुद्धा त्या रिपोर्टमध्ये येऊ शकतात. ते आपल्याला टाळायचं आहे. आणि जी शेवटची लघवीची धार असते ना, ती खूप कॉन्सन्ट्रेटेड असते. त्याच्यामध्ये खूप सेल्युलर डेब्रीज असतात. त्यामुळे आपला रिपोर्ट थोडासा चुकीचा येऊ शकतो. रिपोर्टमधले काही पॅरामीटर्स म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, सेल काउंट्स हे सगळे थोडेसे चुकीचे येऊ शकतात. लघवीची जी मधली धार असते, ती तुमच्या ॲक्चुअल मूत्राशयातल्या लघवीशी मिळती-जुळती असते. त्यामुळे तो रिपोर्ट जास्त ॲक्युरेट येतो. तुमच्या ज्या मैत्रिणींना वारंवार लघवीचं इन्फेक्शन होत असेल ना, त्यांना ही रील नक्की शेअर करा.